थोडा रेस्ट घेत आहेत, त्यानंतर कार्यक्रम कंटिन्यू सुरू होईल. जय भीम. धन्यवाद. आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की विश्वभूषण प्रतिष्ठान रजिस्टरतर्फे काल 22 एप्रिल रोजी डान्स स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सोलो डान्स तसेच डुएट डान्स आणि ग्रुप डान्स याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर त्याचं आता प्राईज डिस्ट्रीब्युशन सोहळा, पारितोषिक वितरण सोहळा आपण इथे आता करणार आहोत. तुम्ही आतापर्यंत जसं आम्हाला सहकार्य केलं तसंच सहकार्य पुढे राहील. प्रोग्राम अजून बाकी आहे, कोणी जायचं नाही याची कृपया ही नम्र विनंती. आणि जे स्पर्धक प्राईज जिंकलेले आहेत त्यांनी थोडंसं पुढे येऊन बसायचं आहे, म्हणजे त्यांना स्टेजवर यायला वेळ लागणार नाही. तसेच मी मान्यवरांना विनंती करतो, सुनीताताई चव्हाण यांनी वरती यायचं आहे, मॅडमने वरती यायचं आहे. गणपतराव खंडीजोड विश्वभूषण प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपतराव खंडीजोड साहेबांना मी विनंती करतो की यांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच सेक्रेटरी दादाभाई उघडे साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. दिनकर गवारे साहेब, बबनराव गायकवाड साहेब यांनी वरती यायचं आहे स्टेजवर. खुर्च्या द्या. खुर्च्या द्या प्लीज. जग्गू, खुर्च्याची थोडीशी अरेंजमेंट होईल का? बसा. सुनीताताई यांना मी विनंती करतो की यांनी आसनस्थ व्हायचं आहे. बसा. पकड. दोन खुर्च्या लागतील अजून. सर्वांनी कृपया सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. शेळके साहेब वरती या. तसेच सत्यवान गौरव साहेब यांना सुद्धा मी आमंत्रित करतो स्टेजवर. हॅलो. सोनवणे साहेब या वरती या. मेडे साहेब कुठे असतील त्यांनी वरती यावं. बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी, अवघ्या विश्वाचे कल्याण करते, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून
आपण हा छोटेखानी बक्षीस समारंभाचा प्रोग्राम थोडाच वेळा चालू करत आहोत. पाटोळे साहेबांना सुद्धा मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवर अनिता पाटोळे, कुसुमताई झेंडे. ॲक्च्युली ऑर्केस्ट्रामुळे जे इन्स्ट्रुमेंट असलेले त्यामुळे तिथे थोडंसं बसायला अडचण होते, तरी मी त्यांच्या विनंती करतो की त्यांनी थोडंसं ॲडजस्ट करायला काही हरकत नाही. धन्यवाद ताई, बसून घ्यावं. आपणा सर्वांनाच कल्पना आहे की विश्वभूषण प्रतिष्ठान रजिस्टर्ड दरवर्षी संयुक्त जयंती उत्सवाचा प्रोग्राम आयोजित करत असतं. त्या निमित्ताने विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. डान्स कॉम्पिटिशन, चमचा गोटी, कांदा बटाटा शर्यत, धावणीची शर्यत, सिंगिंग कॉम्पिटिशन, अशा बऱ्याच गोष्टींचं आपण नियोजन करत असतो. परंतु ह्या वर्षी आपण डान्स कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात आयोजित केलं होतं. कारण बरेचसे लोक, बरेचसे स्पर्धक, बरेचसे मुलं मुली गावी गेले असल्यामुळे या कॉम्पिटिशन आपण घेऊ शकलो नाही. प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू करण्यापूर्वी मी गणपतराव खंडेजोड साहेब, विश्वभूषण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, यांना विनंती करतो की त्यांनी सुनीताई चव्हाण यांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे. ताई, जय भीम, जय 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 भीम. तसेच विश्वभूषण प्रतिष्ठानचे सेक्रेटरी दादाबाई उघडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते गुरव साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे. गुरव साहेब सेंटरला या प्लीज. आपल्या इथे 2-3 युट्यूबरने हजेरी लावलेली आहे आणि ते तिथे लाईव्ह शूटिंग करतायत, त्यामुळे आपण पाहुण्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी सेंटरला यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा धन्यवाद. तसेच आपल्या विश्वभूषण प्रतिष्ठानचे बबनराव गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी पाटोळे ताईंचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायला कंजूसी करायची नाही, फुकट आहे, पैसे द्यायचे नाही आपल्याला. सहसेक्रेटरी आपल्या विश्वभूषण प्रतिष्ठानचे प्रकाश शेळके साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा कुसुमताई झेंडे यांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवायच्या, वारंवार सांगावं लागतं प्रेक्षकांना आमचं. तसे आमचे प्रेक्षक फार प्रामाणिक आहे. 7-7:30 पासून इथे बसलेले आणि प्रोग्रामला उदंड असं प्रेम देत आहेत. काल सुद्धा त्यांना असंच प्रेम आमच्यावर बसत होतं आणि आज देखील तुफानातले दिवे या ऑर्केस्ट्राला ते भरभरून प्रेम देत आहेत. याबद्दल विश्वभूषण प्रतिष्ठानतर्फे त्यांचं मनपूर्वक आभार. काल डान्स कॉम्पिटिशन झालं, त्याचे जे स्पर्धक आहेत त्यांनी कृपया पुढे येऊन बसायचं आहे. विजय थोरात साहेब यांचं आगमन झालेलं इथं, त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे.
दिनकर गावारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सोनावणे साहेबांचं स्वागत करायचं आहे. प्रदीप सोनावणे. अरे काय म्युझिक लावा, दणदणीत म्युझिक झाली पाहिजे. ग्रुप अकॅडमी तसेच चित्रा ग्रुप अकॅडमी आणि इतर जे विनर आहेत त्यांनी लवकरात लवकर पुढे यायचे आहे. सोलो डान्स कॉम्पिटिशनचे विनर तसेच ड्युएट डान्स कॉम्पिटिशनचे विनर यांनी पुढे यायचे आहे. राजमणे यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रमा सय्यद तालुकाध्यक्ष यांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवायच्या. तसेच पूजाताई मस्के मुंबई सचिव यांचं सुद्धा आपण गायकवाड बाबांच्या हस्ते हार्दिक स्वागत करत आहोत. गायकवाड बाबा आपले इथले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच म्हाताऱ्या माणसाला तरुण करतात असं म्हटलं तरी चालेल. असे संजीवनी बोटी त्यांच्याकडे, त्यांच्यातर्फे आपण हार्दिक स्वागत करतो पूजाताईंचं. काल झालेल्या तुम्हाला काय वाटतं ग्रुप डान्स बक्षीस कोणाला गेलं पाहिजे? कोणाला गेलं पाहिजे सांगा. ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये आपण जो आयोजन केलं होतं त्याचा पारितोषिक कुणाला गेला पाहिजे? तुमचा काय ओपिनियन आहे, काय मत आहे सांगा. वाव छान. इथे आपण लकी ड्रॉ ठेवलाय. ट्रॉफी खाली आपण लोकांचे स्पर्धकांची नावं आणि ते उलटे करून ठेवलेलं आहे. बघूया कोणाचा लकी ड्रॉ लागतो आपला. फर्स्ट प्राइज गोज टू चित्रा डान्स अकॅडमी. काय बनवायचं आहे चित्रा डान्स अकॅडमी. सुनीते ताईंना मी विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते चित्रा डान्स अकॅडमीच्या स्पर्धकांना प्रोत्साहित करायचं आहे. चित्रा डान्स अकॅडमी दिसला का बाई दिसला. आठवलं का गाणं? मेणबत्ती घेऊन डान्स करायला. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. मुलं फार मेहनत करतात, लहान लहान मुलं फार मेहनत करतात. त्यांना कोणत्या गिफ्टची आवश्यकता नसते, त्यांना कोणत्या पुस्तकाची आवश्यकता नसते, परंतु त्यांना आवश्यकता असते प्रोत्साहनाची, टाळ्यांची, प्रेक्षकांच्या दादाची. ताईंना दिसू विजय थोरात साहेब कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय.
मधील अग्रगण्य डान्स अकॅडमी आहे अक्षय सोनवणे जे त्या डान्स अकॅडमीचे मुख्य कार्यकारी आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची मुलांना धन्यवाद 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 मंडळ आपला आभारी आहे पूजाताईंना मी विजय थोरात साहेब यांच्यातर्फे चित्रा डान्स अकॅडमीला 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. आता त्यांनी चिंता काय केली या होती या होती असं त्यांना मी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद तत्पूर्वी ताईंचा एक वेळापत्रकाचं शेड्यूल असतं त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या इथे आल्या आपल्या पारितोषिक वितरण समारंभाची शान वाढवली तर त्यांना मी 2 शब्द बोलण्याचा आग्रह करतो सुनीताताई चव्हाण टाळ्या वाजवायच्या सर्वांनी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्य संस्थापक जाणता राजा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज खरं तर एवढे आदर्श आहेत की त्या सर्वच आदर्शांची आपण नावं घेऊ शकत नाही परंतु त्या सर्वच आदर्शांना मी नम्र अभिवादन करते इथे मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व आजच्या या जयंतीच्या शुभमुहूर्तावर आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना जयंतीच्या 132व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो खरं तर जयंतीचा उल्हास सगळीकडे आपण बघतोय जल्लोष सगळीकडे आपण बघतोय केवळ आपल्याच विभागात नाही तर पूर्ण भारतभर जगभर जयंतीचा उल्हास उत्सव चालू आहे सगळीकडे आपण बघतोय की काय गाजावाजा चाललंय बाबासाहेबांच्या नावाचा अगदी जगातून कॅनडा फ्रान्सच्या अमेरिका फ्रान्स सगळ्याच फॉरेनमधून काही ठिकाणी मला वाटतं कॅनडामध्ये आणि फ्रान्समध्ये समता दिवस बाबासाहेबांच्या नावाने समता दिवस म्हणून जाहीर केलेला आहे आणि तिथे जयंती साजरी केली गेलेली आहे खरं तर जगातून बाबासाहेबांचं एवढं कौतुक एवढं बाबासाहेबांना मान दिला जातो त्या बाबासाहेबांचं खरं तर बाबासाहेबांनी काय केलं काय नाही हे आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आता सोशल मीडियावर आपण बघतो सोशल मीडियामधून तुम्हाला भरपूर माहिती मिळते
बाबासाहेबांनी काय काय केलंय हे मला सांगायची गरजच नाही, कुणालाच सांगायची गरज नाही आता. पण या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत असताना हा हर्ष उल्हास जल्लोष पाहताना कुठंतरी मन भारावून जाते. खरंच बाबासाहेबांच्या आठवणी मन भारावून जाते आपलं. आणि आपल्याला असं वाटतं बाबा नसते तर आपलं काय झालं असतं. हा विचार अंतर्मुख होऊन आपण सर्वांनी करायचा. या जयंतीचा उल्हास हर्षोल्लास करतानाच आपण अंतर्मुख होऊन विचार करायचा आहे की खरंच बाबासाहेबांची 132वी जयंती चालू आहे आणि आपल्या समाजात काय चाललंय. मला अलीकडे खूप अनुभव येत आहेत, बरंच काही काही ऐकायला मिळत आहे. महाराष्ट्रभर माझ्या महिलांचं चांगलं संघटन झालंय. महिला आता खूप छान कामं करत आहेत, महिला पुढे आल्या आहेत आणि एवढ्या महिलांना बाबासाहेबांमुळेच महिला आहेत. आपल्याला आता जो मान सन्मान मिळतोय सगळ्यांना, प्रत्येक महिलेला माहिती आहे. आणि मला काही सांगायची गरज नाही, पण मला एवढं वाटतंय की हे सगळं करत असताना समाजात अजूनही काही ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत. आमच्या जयंतीचे बॅनर फाडले जात आहेत. आमच्या कार्यकर्त्यांवर गाववाले आजही म्हणजे सवर्ण लोक आजही आमच्या कार्यकर्त्यांवर जातीवाद आणि अत्याचार आणि अन्याय. मी या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी पुढे झालेली आहे आणि अगदी कायदेशीर मी FIR नोंदवलेले आहे. कोणीही असो आम्ही घाबरणार नाही आहोत. आपण सगळ्यांनी आता ठरवायचं आहे कुठेही अन्याय झाला सहन करणार नाही. इथे माझ्या महिला आहेत आणि युवक आहेत. युवकांनी प्रत्येकाने आता त्वेषाने पुढे यायचं आहे. कुठेही अन्याय झाला तर आपण शांत बसायचं नाही. मी कल्याणमध्ये एक FIR नोंदवलाय. बोलताना मला थोडा त्रास होतोय, म्हणजे तब्येतही ठीक नाही आहे, परंतु मी धावते. महाराष्ट्रभर आता मला दौरे करायचे आहे आणि मला वाटतं आजच्या या दिवशी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे अन्याय होत आहे तिथं आपले कार्यकर्ते पोचले पाहिजेत. माझ्या महिला पुढे आल्या पाहिजेत सगळ्या. आणि सर्वांनी असं आपल्याला एकमेकांना सहकार्य करायचं आहे आणि बाबासाहेबांची जयंती अगदी सन्मानाने साजरी करायची आहे. एवढंच बोलते. खूप काही बोलायचं आहे पण बोलू शकत नाही आता. जय भीम, जय भारत. धन्यवाद. तुम्ही सगळेजण एकदा माझ्यासोबत म्हणा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. लाईनने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचं मन भीम जयंती म्हटलं तर आनंदाने हर्षोल्लासाने भरून जातं. त्या निमित्ताने मी एक शेर करतो. घर गुजर गए वो भीम थे, घर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाले भीम थे. घर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाले भीम थे. अरे दोस्तों हमने तो इतिहास पढ़ा ही होगा, हमने तो इतिहास पढ़ा ही होगा, लेकिन इतिहास बनाने वाले मेरे भीम थे. ताई आल्या आणि त्यांनी ग्रुप डान्सचं फर्स्ट टाइम चित्र डान्स दिलेलं आहे. पण त्यांचा साईट असल्यामुळे ते आपल्याला जास्त माहिती होऊ शकत नाही. ग्रुप डान्स स्पर्धेचं सेकंड प्राइज जात आहे VN डान्स अकॅडमी. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. VN डान्स अकॅडमीचं कोणी आलंय इथे? VN डान्स अकॅडमी.
PN डान्स अकॅडमी तर्फे कोणी प्रतिनिधी आले का? ड्युएट डान्स मध्ये आरोशी आणि श्रेया ड्युएट डान्स स्पर्धा आपण जी आयोजित केली होती या मुलींना या कोरिओग्राफर किरण निकम आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि या दोन्ही मुलींनी फार असा सुंदर आणि त्यांचा वेशभूषा आणि डान्सच्या टेप्स एकदम अप्रतिम होत्या. त्यांनी काल सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना ड्युओ डान्सचे फक्त 3 परफॉर्मन्स झाले होते. त्यातलं फर्स्ट प्राइज आपण यांना देतोय, आरोही आणि श्रेया. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. बबनराव गायकवाड साहेबांना मी विनंती करतोय की त्यांना प्राइज द्यायचंय आणि सर्टिफिकेट सुद्धा स्पर्धकांना द्यायचंय, त्याचं त्यांनी ग्रहण करायचंय. उलट पकडलं मला. फुटा फुटा तर रोजच राहील. टाळ्या वाजवायच्या आहे. थोरात साहेबांतर्फे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भीमराव एकच राजा. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. धन्यवाद. त्यामध्ये आपण फर्स्ट प्राइज जाते आपलं. त्यामध्ये आपण 2 ग्रुप तयार केलेले आहेत, एक लहान मुलांचा आणि एक मोठ्या मुलांचा. आकाश दत्ता खंडागळे, लावणी किंग आकाश दत्ता खंडागळे. भीमा कोरेगाव केलं भीमा कोरेगाव. त्याचं त्यांनी ग्रहण करायचं आहे. एखादी स्टेप दाखवा. जबरदस्त एकदम लावणी किंग येतो मुलगा. आपण इतका जबरदस्त. 1 2 3 मला प्रीतीच्या झुलाता झुलवा. मला प्रीतीच्या झुल्याता झुलवा. या इथं. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा गुलकंद खिलवा. होऊन जाऊ लागलं काय? जबरदस्त डान्स. टन 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 टन.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. अभि खरे फ्युजन डान्सचा प्राइज आहे त्यांना. अभि खरे आलेत का? अभि खरे अभि खरे यांना आपण सेकंड प्राइज देतोय. डान्स अकॅडमीचे जे प्रतिनिधी आहे ते सुद्धा स्टेजवर आलेले आहेत. त्यांचं सुद्धा बक्षीस देण्याच्या वास्ते विनंती करतो. त्यांचा पनवेलला शो असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही, तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या हस्ते तिथे आलेले आहेत. विश्वभूषण प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपतराव फंडिजोड यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांना टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. म्युझिक स्टार्ट. तुम्हाला माहिती आहे काल एक छोटीशी मुलगी होती, तिने जवळजवळ 7 ते 8 डान्स केले होते. कुठे ती मुलगी? अरे वा, लहान बाळे पण फार एनर्जी आहे. हॉर्लेक्स, कोल्ड ड्रिंक काय काय ते बोलतात ना, बोर्नविटा वगैरे सगळं पिऊन डान्स करत होती ती. भन्नाट असा डान्स. प्रिपरेशन नसताना मुलगी करत होती डान्स. मी एकटीने 7 ते 8 परफॉर्मन्स केलेले आणि त्याबद्दल आम्ही तिला स्पेशल प्राइज देत आलो सोलो डान्स मध्ये. सर्वांनी टाळ्या जगात तिचं स्वागत करायचं आहे. लहान मुलं आहे, त्यांना मोटिवेशन करणं आपलं कर्तव्य आहे. ताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आनंदाचा क्षण यावा, टाळ्या वाजवायचे, आनंद व्यक्त करायचा आहे. पुन्हा एकदा बक्षीस. धन्यवाद.
सोलो ग्रुप डान्स. आता आपण सोलो डान्स मध्ये 20 स्पर्धा घालून तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं सोलो डान्स मध्ये लहान मुलांमध्ये कोणाला आपण बक्षीस द्यायला आहोत? बक्षीस कोणाला गेलं पाहिजे? आरोही श्रेया, आणखी 10 पाटील, आणखी इकडून कोणाचा आवाज येत नाही. थंड झाले का काय कार्यकर्ते? नाव आठवत नाही, चेहरा बघून नाव आठवतील. तर तिसरं प्राइज चाललंय. कोणाला असेल तिसरं प्राइज? दक्ष पाटील जोगवा. माय भवानी, सॉरी मिस्टेक, माय भवानी. माय भावानी या गाण्यावर त्यांनी अप्रतिम असा डान्स परफॉर्मन्स पेश केला होता. गवाई साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी शुभांचे प्राईज आणि सर्टिफिकेट द्यायचं आहे. गुरव साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्टिफिकेट द्यायचं आहे. विश्वभूषण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सेक्रेटरी हे जरी ज्येष्ठ नागरिक असले परंतु त्यांची धाव कुंपणाच्या पलीकडची आहे. त्यांची धाव कुंपणाच्या पलीकडची आहे आणि त्यांच्या योगदानामुळे 2 दिवसाचा हा प्रोग्राम यशस्वीरित्या पार पडतो याची सर्वांनी नोंद घ्यायची. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. 2 नंबरचं पारितोषिक कोणाला जाईल? काय गेस करू शकतो का आपण? आरोही बनसोडे. या मुलीने शिवतांडव केलं होतं, बरोबर आहे? या मुलीने जवळजवळ 1 ते 2 महिना प्रॅक्टिस करून शिवतांडव केलं होतं. आरोही बनसोडे. दादासाहेब उघडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभास्ते हे पारितोषिक आरोहीला द्यायचे. बघा दिसला पाहिजे. अरे नाचो. साहेबांच्या हस्ते छोटासा पारितोषिक ग्रहण करायचंय. अरे बाळा थोडासा छोटासा 2 मिनिटांची स्टेप दाखव बरं. महाराष्ट्र 14 टाळ्या बाबासाहेबांच्या गाणं. विश्वभूषण प्रतिष्ठान तर्फे
तुफानातली दिवे असा तुफान असा ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम अजून बाकी आहे. सर्वांनी नोंद घ्यायची, कुणीही घरी जायचं नाहीये. बजाव. सुंदर अशी मुलगी, सुंदर असा डान्स परफॉर्मन्स. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस किती त्यान दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. या देशातल्या तमाम दलितांना त्यांनी महान मंत्र दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 5 दिवस वाघासारखे जगा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सुंदर. पुढचा हॅलो, शेवटचा प्राइज आलेला आहे. हॅलो, आवाज कुठे गेला? हॅलो हॅलो. राजरत्न पौदर यांच्यातर्फे 1000 रुपयाचा पारितोषिक आलेले या मुलीसाठी टाळ्या. खूपच सुंदर असा अप्रतिम असा आहे. रमेश किंगातार यांनी सुद्धा वरती यायचंय. शेवटचा प्राइज जात आहे. कोणाला? मुलांना, प्रेक्षकांना सांगा शेवटचं प्राइज कोणाला गेलं पाहिजे? श्रेया. प्रत्येक विषयात कोणाला जाणार आहे? प्रेक्षकांचा रिस्पॉन्स असायला हवा. कोणाला जातं शेवटचा प्राइज? बरोबर, एकदम बरोबर. श्रेया सोनवणे, जोगोळा. विजय थोरात साहेबांना मी विनंती करतो की त्यांना आपल्या शुभ हस्ते विश्वभूषण प्रतिष्ठानचं प्रमाणपत्र द्यायचं त्यांना. बाळा तिकडे बघ. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. भीमयुद्ध संघटनेचे कार्यकारी मंडळ राजू मेडे तसेच इतर कार्यकर्ते यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. 2 मिनिटासाठी त्यांनी यावं स्टेजवर आणि आपल्या शुभ हस्ते
राजू मेढे आणि टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करत आहे. यासाठी सुद्धा विजय थोरात साहेबांतर्फे छोटासा असं बक्षीस देण्यात येत आहे. बाळा हे घे. जोगवा या गाण्यावर या मुलीने अप्रतिम असा डान्स केला होता. आपल्या जज कमिटीमध्ये स्वाती खंडजोड या उगी उगी या डान्ससाठी 1995 ला त्यांना पारितोषिक मिळाले. आणि सर्वांना कल्पना असेल जे वयाच्या 30 ते 40 मध्ये असतील, उगी बुगी डान्स शो सर्वात लोकप्रिय असा डान्स शो होता.